राहुलजी शिरसट आमच्या समेत जोडले जातील. शशी शिरसट अंबाला यांना 400 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. मी विनंती करीन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मान्यवरांचे शुभ असते या ठिकाणी हे 400 रुपयाचे कॅश प्राइज आपल्याला दिलं जाईल. त्याचबरोबर श्री चिंचेश्वर स्पोर्टचे संघ मालक निलेशजी पाटील आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या शशीभाऊ व्यासपीठावरती आपल्याला इथे दिलं जाईल 400 रुपयाचे कॅश प्राइज. आपल्या शुभ हस्ते दिला जाईल सामनावीराचा पुरस्कार. तर सामनावीराचा हिरो ठरलाय सागर थोरात. सागर थोरात आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका पण त्वरित या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. 5 बॉल मध्ये 19 रनची एक बहारदार इनिंग सागरजी थोरात. आपण त्वरित या. मॅचला होती सुरुवात. एक बिग फाईट आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पायाचा वेध घेतला आणि कुलेश भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. सागर थोरात आपण त्वरित या. तर कुलेश भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी दिला जाईल. जीवनामध्ये अशी हस्ती बना जिची जान दोस्ती असेल आणि कुलेश भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार धन्यवाद सागरजी थोरात. आपण केलेल्या खेळीबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. चौकार देखील आलाय आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा हा बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक तर जरूर केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल परंतु ताळमेळ थोडीशी चुकली होती परंतु 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. 8 धावा. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकातला.
8 धावा खर्च केल्यात गोलंदाज ओमकारने आतापर्यंत. येस, इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला थरार आर्यन 11 त्यांच्याच विरोधामध्ये नागभूमी स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये बॅटल रंगताना पाहायला मिळते. दत्ता आणि सूरज हे दोन्ही ओपनर बॅट्समन. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. एक ओव्हरचा खेळ झाला आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10 रन. 10 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. थँक्यू. एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम नागभूमी स्पोर्ट्स या टीमच्या धावफलकावरती धाबा होतात त्या म्हणजे बिनगडी बाद 10 रन. स्पेल नंबर 2 साठी राहुलला इन्व्हाइट केले. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन दत्ता आपल्याला पाहायला मिळते. आज मोठ्या संख्येने मान्यवर, मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक यांची उपस्थिती, त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आखूड पद्धतीचा हा बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. मिड विकेटला फिल्डर होता. चांगली फिल्डिंग. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. 11 धावा आतापर्यंत होतात. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखले आर्यन 11च्या या बॉलर्सने. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आहे परंतु या क्षणाला हिट विकेटच्या साह्याने बॅट्समन या ठिकाणी बाद झालाय. स्वतःवर थोडा नाखुश आणि पहिला धक्का. डीजे प्लीज. हिट विकेटच्या साह्याने बॅट्समन या ठिकाणी बाद झाला. नियंत्रण चुकला आणि त्याच्या बॅटचा वेध हा मात्र यष्टांना लागताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला धक्का. बॅट्समन सूरज या ठिकाणी बाद झाल्याने बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. संदीप पाटील आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधील या खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं, एका योद्ध्याप्रमाणे सातत्याने त्याच्या जीवनामध्ये बराचसा संघर्ष त्याने केला आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व असोसिएशनना एकत्रित आणून पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उचललेले पाऊल म्हणजे बबलू पाटील यांनी आणि 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत. परंतु आज संदीप पाटील यांना एक दैदिप्यमान खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. संदीप पाटील यांच्यासाठी हा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु लाईन थोडीशी मिस केली. बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. पंचांचा इशारा येतोय. एक धाव ऍड झाल्यानंतर आतापर्यंत 12 रन, 12 धावा स्कोरबोर्डवर. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखले राहुलने. 3 बॉलमध्ये अवघे एकच धाव आतापर्यंत त्याने खर्च केल्याने एक महत्वाचा विकेट देखील घेण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली बॅट्समनने. प्रत्येक डॉट बॉल नागभूमी स्पोर्ट्स या टीमचा दबाव वाढवेल कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं आहे. शेवटचे 2 चेंडू
अद्याप शिल्लक आहे. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. नेक्स्ट मॅच श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स आणि एमव्ही टायगर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. जशी पहिली इनिंग संपेल वेग भरपूर होता परंतु त्या वेगाला प्रत्युत्तर दिले हलक्या हाताने. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन 13 धावा आतापर्यंत होतात आणि शेवटचा अंतिम बॉल आता मात्र शिल्लक असेल या षटकातला. पावसाळी क्रिकेट परंतु सध्याच्या घडीला पावसापासून वंचित राहावं लागतंय. 1-1 रनसाठी तळमळ. झाडावरच्या फुलापासून ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो पावसाच्या 1-1 थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं त्याच प्रकारे 1-1 रनने धावफलकाची गती वाढत असताना एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. या क्षणाला येतोय हा षटकार. सुमधुर संगीत आपण ऐकलं. 32 शिराळा तालुक्याच्या संस्कृतीवर साकारलेले गीत. खऱ्या अर्थाने नाद निराळा आणि 32 शिराळा ही टॅगलाईन आहे. हे ब्रीद आहे 32 शिराळा तालुक्याचं. नागपंचमी उत्सव संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे 32 शिराळा तालुक्याचा. ओव्हर द विकेट स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. डॉट बॉलची समाप्ती आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. लॉफ्ट केला फटका चांगला. बॉटमॅनचा चांगला वापर केला. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. बॉल जज करेल उचलून फेकेल लाजवाब फेकी. तेवढंच चांगलं दर्जाचं गॅदर देखील आपल्याला पाहायला मिळालंय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन 21. चौकारांपासून आतापर्यंत वंचित आहे दोन्ही बॅट्समन. परंतु जर एक मोठं लक्ष सेट करायचं असेल तर षटकार चौकार मारावे लागतील कारण क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. आणि सध्याच्या घडीला आतापर्यंत संयम आपण पाहिला परंतु येणाऱ्या काळामध्ये आक्रमणाची गरज आहे. या बॉलवर आक्रमण केलंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू चाललाय लॉंग अँड हाय. थेट 6 रनसाठी हा षटकार. तीन बॉलचा खेळ झालाय. एक षटकार आला आणि 27 रन. आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर बॅट्समन संदीपजी यांच्या बॅटचा वेध घेतला बॉलने. त्यानंतर चांगली फिडिंग फिल्डरच्या माध्यमातून रनआउटची संधी. तत्पूर्वी हे दोन्ही बॅट्समन भरपूर क्षमतेने धावले. जीवाच्या आकांताने प्रयत्न केले की आम्हाला विकेट राखायची आहे आणि त्यासाठी आम्हाला क्रीज मध्ये पोहोचणं ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असेल. 2 रनच्या साह्याने 29 रन आणि शेवटचे 2 बॉल आता मात्र शिल्लक आहे या षटकातले. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. उंची थोडीशी कमी आहे. स्वतः गोलंदाज भरपूर वेगाने धावत आला. बॉल त्याने जज केला आणि टोटल 3 फिल्डर आले होते हा झेल पकडण्यासाठी. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही लगान चित्रपट पाहिला. ज्या चित्रपटामध्ये जसं दृश्य तुम्ही पाहिलं तसंच दृश्य सध्याच्या या सिच्युएशनला तुम्ही पाहिलं असेल. शेवटचा अंतिम बॉल 31. 31 रन आतापर्यंत झाले. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर कुठेतरी धावफलकाची गती वाढताना पाहायला मिळेल नागभूमी स्पोर्ट्स या टीमची. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी परंतु जजमेंट चुकला आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला बॅट्समनने. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 33 रन. 11 रनच्या सरासरीने 33 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. थँक्यू सो मच. तर जाऊयात आपण स्वागत सन्मानाकडे जिथे आदरणीय
कुरेशभाई तोरे आज भिवंडीवरून खास या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि सातत्याने ज्यांच्या मालकीचा संघ व 32 शिराळ्याचे रहिवासी नसले तरी देखील 32 शिराळा तालुक्याशी ज्यांचं एक अनोखं नातं जोडलेलं आहे ते तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय कुरेशभाई तोरे मनसे तालुका संघटक भिवंडी यांचा शुभ सन्मान मी विनंती करीन आदरणीय सुरेशभाऊ रांजवन यांना की आपल्या शुभ हस्ते कुरेशभाई तोरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती संपन्न व्हावा। त्याचबरोबर उपविभाग अध्यक्ष राजेजी तोरे यांचा देखील स्वागत सन्मान सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेश तोरे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होईल। यानंतर विभाग अध्यक्ष देवराजी तरे साहेबांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। उत्तमजी सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देवराजी तरे साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। यानंतर साहिल जोंडे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। साहिल जोंडे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी सागर लाड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज सज्ज होते अमित पाटील यांच्यासाठी हा बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला, एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली। फिल्डर भरपूर वेगाने धावत आले, बॉल त्यांनी जज केला, उचलून फेकतील तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना पाहायला मिळते। 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 35, 35 रन होतात। शेवटचे 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत या षटकातले। समोरच्या दिशेने अमित पाटील यांच्या बॅट मधून हा स्ट्रोक, परंतु तेवढ्याच ताकदीचा झेल पकडला राम उंडाळकर यांच्या माध्यमातून। अमितजी देखील या ठिकाणी बाद झाले, एक चांगला झेल राम उंडाळकर यांच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर ठेवली। नेक्स्ट बॅट्समन जयदीप यांना एक दैदिप्यमान फटकेबाजी करावी लागेल या मॅच मध्ये। शेवटचे 2 बॉल शिल्लक, जर 2 बॉल मध्ये 2 षटकार आले तर कुठेतरी धावफलकाची गती वाढताना आपल्याला पाहायला मिळेल। तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स आणि एमव्ही टायगर दोन्ही संघाचे संघनायक आपणास आम्ही वारंवार विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा, कारण या इनिंग नंतर लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। या बॉलवर स्ट्रोक चांगला आहे, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि चेंडू होते सरळ 4 रनसाठी आज चौकार। चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 39 रन होतात। शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे।
शेवटचा अंतिम बॉल या सत्रातला. धीम्या गतीचा हा बॉल टप्पा पडला, त्यानंतर रंगाचा भेद घेतला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 40 आणि 41 रनचं लक्ष असेल. चला नेक्स्ट मॅच श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स आणि एमबी टायगर्स या दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी त्वरित या. थँक्यू. त्याचबरोबर या ठिकाणी आपण दापणे गावातून किरण सुपनेकर, महेश सुपनेकर आणि गणेश लोकरे यांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये सहर्ष असं स्वागत. या ठिकाणी स्वागत सन्मान इथे केला जाईल. युवा उद्योजक आदरणीय एकनाथजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान मी विनंती करेन 32 शिराळा असोसिएशनचे प्रमुख विशाल भाऊ नायकवडे यांना की आपल्या शुभ असते युवा उद्योजक आणि खऱ्या अर्थानं 32 शिराळा तालुक्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं जाते ते तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय एकनाथजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं सौंदर्याचा आणि 32 शिराळा तालुक्याच्या आपुलकीचा पुष्पगुच्छ देऊन एकनाथजी पाटील साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर शिवप्रताप मित्रमंडळ अध्यक्ष मांडवी कोळीवाडा मुंबईचे सन्मान्य मारुती नायकवडे साहेब यांचा देखील स्वागत सन्मान विशाल भाऊ नायकवडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आज जर पाहिलं तर शिवप्रताप मित्रमंडळ अध्यक्ष मांडवी कोळीवाडा आज या मंडळाची यशस्वी वाटचाल आणि या मंडळाचे अध्यक्ष मारुती नायकवडे साहेबांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. त्याचबरोबर एक विशेष सन्मान मी विनंती करेन विशाल भाऊ नायकवडे यांना, कारण की ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं सातत्याने 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक स्पर्धेला आपली हजेरी लावली, 32 शिराळा तालुक्याशी संबंध नसताना ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं 32 शिराळा क्रिकेटवरती प्रेम केलेलं आहे ते पालघरचे सन्माननीय श्री नितीनजी पवार साहेब, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सरचिटणीस पालघर, सन्माननीय नितीनजी पवार साहेबांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेन विशाल भाऊ नायकवडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय नितीनजी पवार साहेबांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या व्यक्तिमत्वाचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. आज खऱ्या अर्थानं 32 शिराळा तालुक्याशी कोणताही नातेसंबंध नसताना एक जिव्हाळ्याचं नातं ज्या व्यक्तीचं निर्माण झालेलं आहे ते नितीनजी पवार साहेब, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सरचिटणीस. अगदी साहेब मनापासून आभार. सातत्याने आपण या 32 शिराळा तालुक्यामध्ये येत असता सातत्याने आपलं प्रेम भरभरून या 32 शिराळा तालुक्याला भेटत असताना त्यांच्या शुभ हस्ते नितीनजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. यानंतरच्या मॅचचा एमव्ही टायगर आणि टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ या दोन संघाचा टॉस या ठिकाणी केला जाईल आदरणीय नितीनजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते. जे व्यक्तिमत्व सातत्याने गेले अनेक दिवस या असोसिएशनच्या प्रत्येक स्पर्धेला उपस्थित आहे आणि या असोसिएशन वरती सचिनजी मस्के यांच्यावरती विशेष प्रेम असणारे व्यक्तिमत्व आदरणीय नितीनजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल टॉस. थँक्यू सो मच कुलेश भाई तोरे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. आपण या ठिकाणी आलात अगदी भिवंडी ते नवी मुंबई असा ज्यांचा प्रवास राहिला आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांची बहुमूल्य हजेरी आम्हाला लाभलेली आहे ते आमचे सन्माननीय कुलेश भाई तोरे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. थँक्यू सो मच. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढली, आपण आलात या व्यासपीठाची शोभा वाढली आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व मित्र परिवाराचं मनपूर्वक आभार. त्याचा व्यक्त नितीनजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. सन्माननीय नितीनजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. चला टॉस झालेला आहे. सन्मान्य नितीनजी पवार साहेब जे ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सरचिटणीस, तर टॉस जिंकला इथे टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट
मांगरो या संघानं आणि बॉलिंग करण्याचा निर्णय इथे घेतलाय. तर जाऊयात पुन्हा एकदा ओव्हर टू द कॉम्बॉक्स जिथे पुन्हा एकदा चला मॅचला करूया सुरुवात. मान्यवरांची मांदी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग या वेळेस कोला टाकलेला बॉल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दत्ता तर दत्ता गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. मांगली गावचा आणखीन एक अपकमिंग स्टार आपल्याला पाहायला मिळते. विजय पावले यांच्या तालमीमध्ये तयार झालेला आणखीन एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पाच पळून केला अंकुश जाधव एक अनुभवी क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो. फाईन लीगला तिथे मात्र फटका केला. एक धाव तिथे वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु विकेट किपर बबलू पाटील यांच्या हातामध्ये मात्र बॉल विसावला गेलाय. सिंगलच्या साह्याने मात्र संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. नाद निराळा आणि आमचा 32 शिराळा. चांदोली धरण आमचा शिराळा. नागपंचमीसाठी आमचा शिराळा. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 12 महिने क्रिकेट खेळणारा आमचा शिराळा. आणि त्याच शिराळा तालुक्याची रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा. इथे अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जर पाहिलं तर मारुती चोरगे शेळकेवाडी ते नवी मुंबई असा प्रवास करत आज या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झालेत. गेले अनेक वर्ष जर पाहिलं तर रणवीर स्पोर्ट या नावाची तुम्ही ग्रामीण भागामध्ये एक वेगळी दहशत होती. आणि आज सातत्याने त्यांच्या गावचा संघ 1 गाव 11चं क्रिकेट खेळत असताना रणवीर स्पोर्ट अगदी मारुती चोरगे यांचे चिरंजीव आहेत. आणि त्यांच्याच नावाचा संघ सातत्याने कराड तालुक्यामध्ये खेळत असतो. आणि याच रणवीर स्पोर्टला बिलॉंग करणारे मारुती चोरगे सर सध्याच्या घडीला जर पाहिलं तर समालोचन क्षेत्रामध्ये देखील एक आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत असताना त्यांची देखील उपस्थिती आज या स्पर्धेला लाभलेली आहे. त्यांचं देखील 32 शिराळा तालुक्यात आणि 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत आहे. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. बॅटिंग करत असताना नागभूमी 32 शिराळा या टीमने जरी धावसंख्या कमी केली तरी देखील क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नसतं. आणि याचा परिचय मात्र ते करून दिले. ते मात्र सूरज तांबीट काय अप्रतिम जेल टिपलाय. वाह 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 काय जेल टिपलाय ते सूरज तांबीटने. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेटचा सितारा इथे मात्र अप्रतिम जेल टिपलाय. आणि महत्वाचा फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. करण बॅक टू डग आउट. पहिला धक्का इथे लागलाय टीम आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला. विकास भाऊ शेडगे आणि प्रकाश भाऊ शेडगे शिवाजी शेडगे यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळते. आर्यन 11 शेडगेवाडी. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल नागभूमी स्पोर्ट 32 शिराळा प्रतीक दादा पाटील यांच्या संघ मालकीचा संघ. 5 वरती 1 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये नीट बॅटर मिस्टर राम मुंडाळकर हाते गावावरून बिलॉंग करणारा एक सुपर डुपर खेळाडू. विकास भाऊ शेडगे आणि प्रकाश भाऊ शेडगे यांच्या संघ मालकीचा संघ आर्यन 11 शेडगेवाडी. आर्यन टॅक्सी जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने एक ब्रँड टॅक्सी संघटनेमध्ये आहे. आणि त्याच नावानं गेली 2 वर्ष या ठिकाणी आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ 32 शिराळा तालुक्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र वेगावरती स्वार होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती मॅन फ्रॉम पनुमरे गावाचा एक सुपरस्टार खेळाडू ज्या खेळाडूनं 32 शिराळा क्रिकेटवरती गेली अनेक वर्ष आधी राज्य गाजवलंय.
अमित पाटील यांच्या पहिल्याच बॉलवरती पुल केला परंतु अनसक्सेसफुल इथे होताना पाहायला मिळतोय महत्वाची विकेट। आता मात्र जर पाहिली तर विकेट प्राप्त झाल्यानंतर मात्र एक मोठा जल्लोष मोठा जोश आपल्याला पाहायला मिळतोय अंकुश जाधव गुडेगावचा आणि त्यांना माघारी धाडले आणि अंकुश जाधव बाद झाल्यानंतर एक सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते टीम नागभूमी स्पोर्ट प्रतीक दादा पाटील यांच्या संघ मालकीचा संघ दुसरा गडी बाद होताना 5 वरती 2 अशी अवस्था इथे आपल्याला पाहायला मिळते टीम आर्यन 11 शेडगेवाडी या टीमचे। पा 40 धावांचं लक्ष असताना मात्र संघर्ष पा कोणतेही टार्गेट सातत्याने जर पाहिलं तर तुम्हाला विजयापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो आणि संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो। हा संघर्ष इथे आपल्याला पाहायला मिळतोय। अमित पाटील चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली ते मात्र या बॉलवरती देखील पहा बिग हिट आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल सीमारेषा पार ओमकार पाटील मांगले गावचा आणखीन एक सुपरस्टार खेळाडू त्याच्या बॅट मधून येतोय हा हवाई सफर बॉल सीमारेषा पार षटकार या डीजे। अकरा वरती 2 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते। षटकार आल्यानंतर देखील धावसंख्येत मात्र वाढ होताना पाहायला मिळते। अमित पाटील यांच्या गोलंदाजीवरती ते आक्रमण केले बॉलला थोडंसं पाठीमागे ठेवलं। आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर पंचांचे मांडे अतिशय नामांकित पंच शशी साटम सरांचं संपूर्ण पॅनल आपल्याला इथे पाहायला मिळते। शिवरामजी वैती सर असतील अतिशय चांगली पंचांची भूमिका आजच्या गेली 2 दिवसामध्ये राहिले। 11 वरती 2 आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अमित पाटील अगदी जुना जाणकार खेळाडू आहे ज्याने मातीमधले क्रिकेट खेळले ज्याने सिमेंटचं क्रिकेट खेळले ज्याने उन्हाळा क्रिकेट खेळले ज्याने पावसाळी क्रिकेट खेळले बराच अनुभव आहे आणि अमित पाटील या नावापाठीमागे सर ही उपाधी देखील लावली जाते कारण की तितका अनुभव आहे परंतु या अनुभवाला प्रत्युत्तर देत असताना मांगले गावचा सितारा ओमकार पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक बिग 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 षटकार। मांगले गावाला बिलॉंग करणारा ओमकार पाटील सध्याच्या घडीला जर पाहिलं तर स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस पहा आता मात्र मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक स्वतः मात्र इथे काय घडलं जातंय ना तुला ना मला ही अवस्था मात्र इथे पाहायला मिळते। 2 धावा इथे कंप्लीट केल्या महत्वाचा फलंदाज जो या अगदी तिथे जर पाहिलं तर विनोद माने बॉल पर्यंत पोहोचले क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते परंतु अगदी द्विधा मनस्थितीमध्ये कॅच कोण पकडते हा संभ्रम निर्माण झाला आणि त्यामध्ये मात्र बॉल जमिनीला दान झाला आणि याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच आर्यन 11 शेडगेवाडी या टीमला होताना आपल्याला पाहायला मिळतोय। 2 षटकाचा इथे खेळ संपला। 2 षटकानंतर मात्र टीमची धावसंख्या 19 रन 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात। आता 12 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे। 12 बॉल मध्ये अजून देखील करायचे आहेत 22 धावा। 12 बॉल 22 धावा
मॅच अजून संपलेली नाही, कारण की दोन्ही संघ जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं शर्तीचे प्रयत्न करतायत आणि षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय विनोद माने. अगदी श्रीलंकेचे गोलंदाज लसित मलिंगा स्टाईल त्यांची गोलंदाजी आपण अनेक वर्ष पाहतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इन ऍक्शन मोड वरती त्यांना आपण पाहू शकता. तिसऱ्या षटकामध्ये चर्चा करत होतो खऱ्या अर्थानं 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 समाजसेवक शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं 32 शिराळा तालुक्यासाठी एक मोलाचं योगदान आणि या असोसिएशन साठी मात्र मोलाचं आर्थिक सहकार्य सातत्याने दिलंय, ते व्यक्तिमत्वाच्या नावानं पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पाहता मात्र विनोद मानेचं स्वागत करत असताना वेलकम षटकार इथे खेचलाय राम उंडाळकर, हत्तेगावचा सुपरस्टार खेळाडू, त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. ते 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुनील भाऊ आटुगडे यांच्याकडून देखील या रबर बॉल प्रीमियर लीग साठी शुभेच्छा आलेत. त्याचबरोबर राम उंडाळकर यांच्यासाठी सचिन शिकरे जे पाटण तालुका ला बिलॉंग करतात आणि त्यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे राम उंडाळकर यांच्यासाठी आलंय. पर 600 रुपीज कॅश प्राइज आणि ते कॅश प्राइज मात्र ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पाठवलं जाईल. राम उंडाळकर यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे कॅश प्राइज. पण 10 बॉल मध्ये तर करायचे आहेत 15 धावा. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस समोरच्या दिशेत फटका केला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. अमित पाटील वेगाने मात्र फेकी केले, एकच सिंगल. इथे आता मात्र धावा वाचवायच्या आहेत. एक धाव क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम साठी मात्र खूप इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 बॉल 14. अजून देखील 3 चांगले चेंडू हातावे लागतील, कारण की आतापर्यंत 3 बॉल मध्ये 8 धावा इथे खर्च केला गोलंदाज विनोद माने यांनी. यावेळेस मात्र पहा फक्त फ्लिक केलाय, मनगटातील ताकद नजाकत राम राम गंगाराम आणि ते मात्र राम उंडाळकर यांच्या बाट मधून मात्र आहे तो षटकार. आता मात्र त्यांचे बंधू एकनाथजी उंडाळकर, एकनाथजी पाटील साहेबांचे भावच भाऊ आहेत राम उंडाळकर आणि ते मात्र खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर राम उंडाळकर यांच्या बॅटिंगचा आनंद घेताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. बॉलला थोडंसं पाठीमागे ठेवलं, फक्त मनगटातील ताकद या पटकामध्ये जरूर वापरली राम उंडाळकर, एक अनुभवी क्रिकेटर. यावेळेस पाहता मात्र आक्रमक होताना बॉल मात्र वन बाउंस, क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेलगत बॉल अडवतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा. तिसऱ्या धावेत येथे प्रयत्न होईल. बबलू पाटील ऍक्शन केले परंतु बॉल सोडलेला नाही. चतुर चालक बबलू पाटील यांना माहिती आहे की तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे ते मात्र ऍक्शन केली परंतु बॉल हातामध्ये ठेवला. आता 7 बॉल आणि 6 धावा. एक वेळ अशी होते की बॉल कमी आणि धावा जास्त, परंतु आता जर पाहिलं तर पारड इथे जड झालंय. आर्यन 11 शेडगेवाडी. राम उंडाळकर संघर्ष करत असताना 1 धाव आले. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न केला, दुसरी देखील धाव. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि राम कोणता फलंदाज इथे बाद होतो नक्कीच हे पाहावं लागेल. 2 धावा घेतल्या गेल्या. चर्चा करतोय आपण 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगची. तर फलंदाज राम उंडाळकर बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. राम उंडाळकर माघारी परतलाय. अगदी
संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती अजून देखील 4 रनची आवश्यकता असेल. येणारे 6 बॉल आणि 4 धावांची जिंकण्यासाठी गरज. 6 बॉल मध्ये 4 धावांची जिंकण्यासाठी गरज इथे आपल्याला पाहायला मिळते. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग आज हे संपूर्ण व्यासपीठ मात्र खचाखच भरले. आपण पाहतोय सुरेश भाऊ रांजमन असतील, विशाल भाऊ नाईकवडे असतील, विशालजी पाटील साहेब असतील, बंडानाना असतील, एकनाथजी पाटील साहेब असतील, आमचे रेवणजी नाईकवडे असतील. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या व्यासपीठाची शोभा वाढली, कारण की संपूर्ण दिवसभर हे व्यासपीठ मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवरांची मानद्यावी आणि मान्यवरांनी मात्र मोठ्या प्रमाणे दाद आणि प्रतिसाद दिलेली क्रीडा स्पर्धा, क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र क्रीडांगण. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना गोलंदाजीवरती गोलंदाज सज्ज झालाय. इथे फलंदाज बाद झालाय ओमकार पाटील. एक महत्वाचा टर्निंग पॉइंट या मॅच मध्ये होऊ शकतो. ओमकार पाटील बाद झालाय. 6 चेंडू 4 धावांची गरज असताना ओमकार पाटील माघारी परतलाय. गरज आहे. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला विशाल भाऊ नाईकवडी आणि महेशजी चोरमारे यांच्या संघ मालकीचा संघ, आणि हा सामना जर जिंकून दिला, कारण की गेली 2 दिवस संघ मालक तुम्ही कसं खेळताय, तुम्ही काय केलंय हे काही त्यांना माहिती नाही, परंतु मी ज्यावेळेस व्यासपीठावरती आहे त्यावेळेला मात्र सामना जिंकून दाखवा. तुम्हाला बक्षिसांचा वर्षाविते करायला आम्ही कमी पडणार नाही, हे मात्र संघ मालक विशाल भाऊ नाईकवडी यांनी सांगितलंय. इथे 22च्या स्वरूपात मात्र ही धाव कंप्लीट केली जाते. तर राम उंडाळकर यांच्या खेळीसाठी मात्र इथे बा डायरेक्ट हिट केला जातोय. काय घडलं जाते नक्कीच या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळेल. राम उंडाळकर यांच्या खेळीसाठी 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ओरिजिनलचे उपाध्यक्ष महादेवजी शेडगे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज शिवाजी शेडगे यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात आली. ते पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बबलू पाटील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय. आता मात्र पंचांनी मात्र इथे सुरक्षित इथे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. आता 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज, परंतु कौतुक करावं लागेल संदीप पाटील, बबलू पाटील यांचं, कारण की ज्या पद्धतीने चतुर चालाकी दाखवली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु थोडीशी उशिरा फेकी आली नाही, त्यामुळेच या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात बाद करताना अपयश प्राप्त झाले. या बॉलवरती पहा काय घडलं जातं. ही कॅच महत्वाची असेल इथे मात्र. ओ माय गॉड, 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज असताना मात्र सामना इथे जिंकलाय टीम
आर्यन 11 शेडगेवाडी या टीमनं पागदी बबलू पाटील यांचा प्रयत्न मात्र अपुरा राहिलाय आणि प्रयत्न अपुरे पडलेत आणि आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ मात्र इथे सामना जिंकला। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जीवाच्या आकांताने इथे क्षेत्ररक्षक बबलू पाटील यांनी प्रयत्न केला, परंतु बॉल आणि क्षेत्ररक्षक यामध्ये बरंच काही अंतर होतं आणि ते अंतर पार करू शकले नाही आणि त्यामुळेच मात्र इथे बॉल जमिनीला दान झाला आणि तत्पूर्वी मात्र घेतले गेल्या 2 धावा। आर्यन 11 शेडगेवाडी हा संघ इथे विजय झालाय। विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। वेल प्लेड आणि फ्रेश मॅचला फ्रेश इनिंगला जशी होईल सुरुवात ऐकूयात। खास करून जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले रणवीर स्पोर्टचे सर्वे सर्वा आणि कराड तालुक्यातील नामवंत समालोचक अर्थातच मारुती चोरगे सरांचा आवाज